नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. इंद्रा भान हरपून राधाला पाहत होता. आज तिने घातलेल्या फॉर्मल ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. आज घातलेल्या या ड्रेसमध्ये तिची एकदम मेंटेन फिगर उठून दिसत होती. तिच्या शरीरावरचे चढ उतार तिच्या सौंदर्यामध्ये अधिकच जास्त भर घालत होते. राधाचे प्रेझेंटेशन आत्ता संपले होते आणि पॅनलने आता तिला क्वेश्चन विचारायला सुरुवात केली होती. राधा प्रत्येक प्रश्नाला एकदम योग्य ॲन्सर करत होती. तिची ॲन्सर देण्याची पद्धत पाहून तिथे उपस्थित कोणालाही ती फ्रेशर्स आहे या गोष्टीवर विश्वास बसला नसता, परंतु ते खरे होते. ती एक फ्रेशर कॅन्डिडेट होती, जिने स्वतःमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट केली होती. काही प्रश्नांची उत्तरे ऋचाही देत होती. इंद्रा राधाच्या प्रेझेंटेशनवरती खूप खुश झाला होता. आज प्रोजेक्ट मिळो अगर नको मिळू दे, परंतु इंद्रा खूप खुश होता. त्याला एक चांगली लाईफ पार्टनर मिळाली होती. सुंदर आणि हुशार, ब्युटी विथ ब्रेन. तो स्वतःच्या मनाशी खुश होत बोलला. आज राधावरती बऱ्याचशा नजरा खिळून राहिलेल्या होत्या. इंद्राने राधाचे प्रेझेंटेशन संपताच आजूबाजूला नजर फिरवली. त्यामध्ये बऱ्याचशा नजरा राधाला वरून खाली निहाळत असलेल्या दिसल्या. काही जणांच्या तोंडातून लाळ खाली टपकेल असेच काही भाव त्या लोकांच्या चेहऱ्यावरती होते आणि हे सर्व नावाजलेले मोठे VIP बिझनेसमॅन होते. त्या लोकांच्या नजरा पाहून त्यांच्या हातावरच्या नसा फुगू लागल्या होत्या. एकाएकाचे डोळे बाहेर काढून फेकून द्यावेत असे त्याला वाटू लागले होते, परंतु सध्या तरी त्याचा नाईलाज होता. त्यामुळे त्याने रागानेच मुठी आवळल्या आणि स्वतःचा राग शांत करू लागला. या सर्वांना जर माहीत असते की ही जी समोर उभा आहे ती राधा पाटील नाही तर मिसेस राधा इंद्रनील पटवर्धन आहे, तर कोणाची तिच्याकडे अशी नजर वर उचलून पाहण्याची हिंमत झाली नसती. सध्या त्याचाही नाईलाज होता. राधाची अट आणि तिच्या भविष्यासाठी तिची आयडेंटिटी लपून राहणेच चांगले होते, म्हणून त्याने सर्व गोष्टींकडे तात्पुरते दुर्लक्ष करण्याचे ठरवले. तो स्वतःचे मन दुसरीकडे वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागला, जो त्याला खूप अवघड जात होता. इथे अजून एका व्यक्तीचे डोळे राधावरती खिळले होते. त्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळेच भाव इंद्राला जाणवत होते आणि तो व्यक्ती होता त्याचा कट्टर दुश्मन मिस्टर शर्मा. तोही प्रेमभऱ्या नजरेने राधाला पाहत होता. राधा प्रेझेंटेशन संपवून तिच्या जागेवर जायला निघाली. तोच शर्मा पटकन उठून राधाकडे निघाला. इंद्राने शर्माला तिच्या मागे जाताना पाहिले. तोपर्यंत शर्मा राधा पाशी जाऊन तिच्याबरोबर बोलण्यासाठी थांबला. हाय, मी जयेश शर्मा, शर्मा ग्रुपचा CEO. तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन केले. शर्मा राधाची तारीफ करत बोलला. थँक्यू. राधा त्याला स्माईल करत बोलली. तुम्ही किती दिवसांपासून पटवर्धन ग्रुपमध्ये जॉबला आहात? इथून मागे तर मी कधी तुम्हाला पाहिले नाही. न्यू जॉईनिंग आहे का? शर्माने
पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारले. हो, न्यू जॉईनिंग आहे. राधा पुन्हा त्याला उत्तर देत त्याच्याशी बोलली. तो बोलत आहे म्हणून ती जेवढ्यास तेवढे उत्तर देत होती. कोणी बोलत असताना निघून जाणे हे तिला उद्धटपणाचे वाटत होते, म्हणून ती नाईलाजाने त्याच्याशी बोलत होती. ओ, याआधी कुठल्या कंपनीमध्ये काम करत होता? मला आठवत नाही मी कधी तुम्हाला कुठल्या बिझनेस मीटमध्ये वगैरे पाहिलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला आज पहिल्यांदाच पाहत आहे आणि एकदा पाहिलेला चेहरा मी शक्यतो विसरत नाही. शर्मा नॉनस्टॉप राधाशी बोलत होता. एवढा सुंदर चेहरा विसरणे तर शक्यच नाही. तो हे वाक्य स्वतःच्या मनातच पुटपुटला. त्याच्या बोलण्यावर राधाने फक्त एक स्माईल दिली. बाय द वे, तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिले, कॉंग्रॅच्युलेशन्स, म्हणत शर्माने तिच्यासमोर हात केला. राधाने एकदा शर्माच्या चेहऱ्याकडे आणि नंतर त्याच्या हाताकडे पाहिले. ती हात मिळवू की नको या विचारात होती की तोपर्यंत इंद्रा तिथे येऊन पोहोचला. त्याने शर्माच्या हातात हात दिला. थँक्यू मिस्टर शर्मा. तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल असलेला कळवळा पाहून खूप आनंद झाला. असेच आमचे हित चिंतत राहा. इंद्रा शर्माचा हात जरा जोरात दाबत बोलला. मिस राधा माझ्या एम्प्लॉई आहेत, म्हणजे त्या स्मार्ट आणि टॅलेंटेडच असणार, यात काहीच शंका नाही. तुम्हाला माहीत असेलच की माझ्या कंपनीमध्ये टॅलेंटेड लोकांनाच जागा असते. वशिला किंवा दुसरे काहीतरी देऊन येणारा स्टाफ मी भरत नाही. इंद्राचा टोला शर्माला अगदी योग्य ठिकाणी लागला. तुमच्या कॉंग्रॅच्युलेशनसाठी थँक्यू. आणि हो, तुमचेही कॉंग्रॅच्युलेशन्स. आत्तापर्यंतच्या माझ्या बिझनेस कारकिर्दीमध्ये मी पहिल्यांदा तुमचे एवढे चांगले प्रेझेंटेशन बघितले आहे. चांगली प्रगती आहे. असेच जर प्रामाणिकपणे काम करत राहिला तर मला खात्री आहे तुम्हीही नक्कीच चांगल्या उंचीवर जाल. पण मार्ग मात्र योग्यच ठेवा, नाहीतर मागच्या प्रोजेक्टसारखं तोंडावर पडाल. इंद्रा एक सार्कॅस्टिक स्माईल देत बोलला. इंद्राचे शब्द ऐकून शर्माच्या चेहऱ्यावरती राग स्पष्ट दिसत होता, परंतु राधासमोर उभा आहे म्हणून तो काहीच बोलत नव्हता. उगाच तिच्या मनात काहीतरी गैरसमज तयार व्हायला नको असे शर्माला वाटत होते. इंद्राने आता राधाला थोडे बाजूला होण्यासाठी खुणवले. राधाही लगेच तेथून बाजूला झाली. त्यांचे बोलणे अर्धवट सोडून राधा बाजूला सरली हे पाहून शर्माला आणखीनच राग आला. मिस्टर पटवर्धन, त्या तुमच्या एम्प्लॉई आहेत, तुमची बायको नाही, जे तुम्ही त्यांना बोलण्यापासून रोखावे. शर्मा इंद्राने राधाला बाजूला होण्यासाठी खुणावले ते पाहून बोलला. मिस्टर शर्मा, माझ्या कंपनीमध्ये असणारी प्रत्येक मुलगी सेफ राहावी यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो. जेव्हा त्या माझ्या कंपनीच्या कामासाठी बाहेर पडतात तेव्हा तर माझी जबाबदारी आणखी वाढते आणि त्या परत येईपर्यंत त्या कशा सिक्युअर राहतील याची मी पुरेपूर काळजी घेतो. माझ्या कंपनीसाठी काम करत असताना फिमेल एम्प्लॉईजला कुठलाही धोका शक्यतो होत नाही, कारण मी तेवढी त्यांची काळजी घेतो. नाहीतर काही कुत्री मोकाट फिरत असतात. ते कधी कुठल्या मुलींवर हल्ला करतील सांगू शकत नाही. मी प्रत्येक एम्प्लॉईची काळजी घेतो. प्रत्येक या शब्दावर जोर देत इंद्रा शर्माला म्हणाला. आणि हो, फक्त बायकोचीच काळजी घेत नाही हां, तर माझ्या प्रत्येक एम्प्लॉईची घेतो, कारण त्याही कोणाची तरी बायको, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी आई आणि कोणाची तरी सूनही आहे. त्यांची फॅमिली माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना बाहेर पाठवतात आणि
त्यांना सिक्युअर ठेवणे माझ्या कंपनीची जबाबदारी आहे. परंतु जाऊ द्या मिस्टर शर्मा, तुम्हाला या गोष्टी नाही समजणार. आणि हो, आणखी एक, ती माझी कोण आहे याचे स्पष्टीकरण मी तुला द्यावे एवढा तर तू कोणीच नाहीस, परंतु वेळ आल्यावर मी नक्कीच तुला सांगेल हां. त्यामुळे मिस्टर शर्मा, तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. येथून पुढे माझ्या एम्प्लॉईजपासून 2 हात लांब राहायचे आणि स्पेशली तिच्यापासून 4 हात. इंद्रा आपले डोळे त्याच्यावर डोळ्यात रोवून बोलला. त्याचा तो ॲटिट्यूड पाहून शर्मा क्षणभरासाठी घाबरला. त्याने कपाळावरील घाम रुमालाने टिपला. मला काही माहीत नाही असे अजिबात समजू नको. इंद्रा गूढ हसत शर्मावर नजर रोखत बोलला. शर्माच्या कपाळावरती आता आठ्या जमा झाल्या होत्या. हा नक्की कशाबद्दल बोलत आहे, याला माझ्या आणि शनायाबद्दल काही समजले तर नाही ना? तो स्वतःच्याच मनाशी बोलत होता. शर्माच्या मनात सध्या काय चालू आहे ते इंद्राने बरोबर ओळखले होते. शर्मा, तू काळजी करू नकोस. वेळ आल्यावर तुझाही हिशोब चुकता करेन. तोपर्यंत काळजी घे. जणू एक धमकीच इंद्राने शर्माला दिली होती. आता रुचा आणि सुमित राधाशी काहीतरी बोलत होते. इंद्राने बाजूला हो सांगितल्यावर राधा बाजूला निघून गेली होती. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे या गोष्टीची तिला आता कल्पना आली होती. त्यामुळे त्याच्यापासून लांबच राहणे तिच्यासाठी योग्य आहे हे तिला समजून चुकले होते. त्यामुळे ती तेथून सरळ रुचा आणि सुमित होते तिथे निघून गेली. राधा यार, यू आर ऑसम. खरंच खूप छान प्रेझेंटेशन दिले. आज झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात चांगले आपलेच प्रेझेंटेशन होते. तुला प्रेझेंटेशनला उभा करण्याचा माझा निर्णय अगदी सार्थ ठरला असे मला वाटत आहे. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स, सुमित तिच्यापुढे हात करत बोलला. राधानेही हसून त्याच्या हातात हात दिला. त्याच वेळेस नेमका इंद्रा, राधा आणि सुमित जवळ येऊन पोहोचला. इंद्राने नकारार्थी मान हलवली. सगळ्या मुलांना माझीच बायको दिसते काय? इंद्रा स्वतःच्याच मनाशी बोलला. आत्तापर्यंत सर्व कंपन्यांची प्रेझेंटेशन संपली होती आणि आत्ता 15-20 मिनिटांनी रिझल्ट घोषित होणार होता. सर्व बिझनेसमॅन आपापसात बोलत उभा होते. ही एक बिझनेस कॉन्फरन्स होती, त्यामुळे सर्व बिझनेसमॅन आपापल्या आयडिया एकमेकांसमोर शेअर करत होते. एकमेकांच्या बिझनेसबद्दल चौकशी करत होते. इंद्राही सर्वांशी मिसळून बोलत होता. हे लोक बऱ्यापैकी सर्व एकमेकांना ओळखत होते, कारण ते होतेच सर्व टॉपचे बिझनेसमॅन. त्यामुळे त्यांचे डिस्कशन ही त्याच लेवलचे चालू होते. इंद्रा राधा आणि रुचापासून थोड्या दूरच उभा राहून सगळ्यांशी बोलत होता. त्याचे राधाकडेही अगदी बारकाईने लक्ष होते. तेथील बरेच जण येऊन राधाबरोबरही बोलत होते. तिच्या प्रेझेंटेशनसाठी कौतुकही करत होते. एका दोघांनी तर तिला जॉबची ऑफरही देऊ केली होती. परंतु राधाने मी स्विचसाठी सध्या पाहत नाही. जर फ्युचरमध्ये गरज लागली तर नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल म्हणून अगदी अदबीने नकार दिला होता. एवढ्यात एक मुलगी पळत आली आणि डायरेक्ट इंद्राच्या गळ्यात पडली. बेबी, मी तुला किती मिस केले. मी किती वेळा तुला कॉल केला, परंतु तू माझा कॉल घेतच नाही. जे झाले त्याच्यामध्ये माझी काही चूक नव्हती. माझ्यासोबत खूप वाईट घडले आहे. मला तुला सर्व सांगायचे होते, परंतु तू माझी कॉल घेतच नव्हतास. मी ऑफिसमध्येही यायचा प्रयत्न केला, परंतु तिथेही मला तुझ्यापर्यंत पोहोचू दिले नाही. मी तुझ्या घरीही आले होते, तरीही तुझी भेट मात्र झाली नाही. खरंच इंद्रा,
माझी याच्यामध्ये काहीच चूक नव्हती. मला खरंच तुझ्याशी लग्न करायचे होते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. इंद्रा, प्लीज मला समजून घे ना, असे म्हणून तिने इंद्राला मिठी मारत त्याच्या गालावरती ओठ टेकवले. शनाया, बिहेव, त्याने रागाने पाल झटकावी तसे तिला अंगावरून बाजूला ढकलले. तिथे उपस्थित बरीचशी मंडळी शनाया आणि इंद्राला पाहत होती. हे सर्व राधा आणि रुचाने पाहिले. नेमके त्याच वेळेस इंद्राचेही लक्ष त्या दोघींकडे गेले. राधाच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव त्याने अगदी अचूक टिपले. आत्ता माझे काही खरे नाही. इंद्रा राधाकडे पाहत स्वतःच्या मनात पुटपुटला. ती इंद्रनील पटवर्धनची एक्स आहे ना? तिच्यासोबत ते लग्नही करणार होते, परंतु त्या मुलीला काय दुर्बुद्धी सुचली आणि ती पळून गेली. आता त्यांचे लग्न झाले आहे तर पुन्हा येथे येऊन त्याच्या गळ्यात पडत आहे. किती निर्लज्ज मुलगी आहे ना, अशा लग्न झालेल्या माणसाच्या गळ्यात पडत आहे, तेही एवढ्या सर्व लोकांमध्ये. आजूबाजूचा आवाज राधाच्या कानावरती पडला. अगं, लग्नाला आली नाही म्हणजे काहीतरी कारण असेल ना, नाहीतर एवढ्या मोठ्या बिझनेसमनसोबत लग्न करायला कोण नाही म्हणेल. नक्कीच तिची काहीतरी मजबुरी असणार. जरी इंद्रनील पटवर्धननी लग्न केले असले तरीही त्याची लवर होती, म्हणजे तो तिला एवढ्या लवकर तर विसरला नसेल ना. त्याचे अजूनही तिच्यावरती प्रेम असू शकते. दुसरा आवाज राधाच्या कानावरती पडला. या आजूबाजूच्या आवाजाने आत्ता राधा बेचैन झाली होती. तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागले होते. शनायाचा तिला भयानक राग आला होता. रुचा, ती सटवी बघ कशी माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडली आहे. तिला जरा पण लाज नाही वाटत का? आता त्यांचे लग्न झाले आहे ते तर माहीत आहे ना तिला. ते तिचा कॉल रिसीव करत नाहीत, तिला भेटत नाहीत, म्हणजे त्यांना तिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. एवढे पण कळत नाही का तिला? काय नालायक बया आहे ग ही, ती रुचाच्या कानात बोलली. राधा खरंच बेशरम मुलगी वाटते ही. स्वतःच्या लग्नातून गायब झाली आणि आत्ता काहीतरी कारण सांगत आहे. पळून गेली असेल कोणाबरोबर तर, आणि त्याने सोडून दिले म्हणून परत माघारी आली असेल. रुचानेही राधाच्या बोलण्यावर दुजोरा देत होकार भरला. राधा, थांब, आपण तिला चांगलाच धडा शिकवू. माझ्या मैत्रिणीचा संसार मोडायला चालली आहे काय? थांब, तिला दाखवते, म्हणून रुचा नसलेल्या हातातल्या बांगड्या सारत शनायाकडे चालू लागली. राधाने पटकन तिचा हात धरला आणि तिला मागे ओढले. ए रुचा बावळट, काय करते? आपण आपल्या रत्नागिरीत नाही, दिल्लीत आहोत, तेही एका मोठ्या कॉन्फरन्समध्ये. इथे सरांची चांगली इमेज आहे, त्यामुळे प्लीज असे काही करू नको. आपण तिला नंतर बघू. राधाने रुचाला पुढे जाण्यापासून अडवले. तिने रुचाला नाही म्हणून मान हलवली. आपण तिच्याकडे पुन्हा बघू, आता शांत बस. राधा रुचाला हळू आवाजात बोलली. ओके, मी आता जिजूंच्या इमेजसाठी गप्प बसत आहे, परंतु मी तिला सोडणार नाही, लक्षात असू दे. रुचा राधाला डोळे बारीक करून बोलली. हो, तशीच वेळ आली तर तू तिला जे हवे ते बोल, मी तेव्हा तुला अडवणार नाही, परंतु आत्ता इथे गोंधळ नको. राधा रुचाच्या बोलण्यावर दुजोरा देत बोलली. शनाया अजूनही तिथेच इंद्राच्या बाजूला उभा होती. इंद्रा, प्लीज एकदा माझे म्हणणे ऐकून तरी घे. शनाया इंद्राला पुन्हा रिक्वेस्ट करत बोलली. खरंच तेव्हा परिस्थिती तशी होती, त्यामुळे मला एंगेजमेंटसाठी येता आले नाही.
शनाया इंद्राला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होती. शनाया, स्टॉप! इंद्रा आता खूप मोठ्याने ओरडला. शनाया, हॅव यू लॉस्ट युअर सेन्स? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? आपण कुठे आहोत, आपल्या आजूबाजूला कोणती माणसे आहेत याचे तरी भान ठेव. तुला एकदा बोललो आहे, नंतर बोलू तर नंतर. चल निघ इथून आणि आत्ता माझ्या आजूबाजूलाही दिसू नकोस, नाहीतर मी काय करेल मलाही माहीत नाही. प्लीज माझ्यापासून लांब राहा. आपण मुंबईला माघारी गेल्यानंतर या विषयावरती बोलू. तोपर्यंत मला तुझं हे तोंड दाखवू नकोस. चल निघ. इंद्रा खूप रागात होता. इंद्राचा आवाज ऐकून तिथे उपस्थित आता या दोघांकडे बघू लागले होते. शनायाला एवढ्या लोकांमध्ये झालेला अपमान आता असह्य झाला. तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. तिने तसेच उलट्या हाताने अश्रू पुसले. समोर आलेले केस दोन्ही हाताने मागे सारले आणि तोंडावर हात ठेवूनच वॉशरूमकडे पळत गेली. इंद्राने तिच्याकडे लक्षही दिले नाही. तो आता स्टेजकडे पाहत होता, जिथे रिझल्टची अनाउन्समेंट होणार होती. आता काहीच वेळात रिझल्ट अनाउन्स होणार होता. द वॉरियर्स कंपनीचे हेड स्टेजवरती आले. गुड इव्हनिंग एव्हरीवन. थँक्स फॉर बीइंग हिअर. वी आर व्हेरी ग्लॅड टू सी यू ऑल presentations, your business proposals. From that evaluation, I must say India is the most talented country. Every presentation was excellent with very good business ideas. But we are also party with limitations. So after all presentations, we came to this final result. And congratulations to Sharma Group of Industries. The Warriors कंपनीच्या प्रेझेंटर यांनी अनाउन्समेंट केली. तो रिझल्ट ऐकून इथे दोन लोकांना धक्का बसला होता. एक म्हणजे इंद्रनील पटवर्धन आणि दुसरा व्यक्ती म्हणजे स्वतः जयेश शर्मा. त्याने काय ऐकले याच्यावर त्याचा विश्वास बसेना. रिअली ही अनाउन्स शर्मा ग्रुप? शर्मा ग्रुपचे नाव अनाउन्स झाले का? त्याने शेजारी उभा असलेल्या त्याच्या एम्प्लॉईला विचारले. येस सर, ही अनाउन्स्ड शर्मा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. Congratulations sir, we received international project and we also beat पटवर्धन ग्रुप. तो शर्माच्या प्रश्नावर एक्सप्लेनेशन देत बोलला. शर्माच्या चेहऱ्यावर खूप सारा आनंद पसरला होता. तो आता खूप खुश झाला होता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या आनंदाचे कारण इंटरनॅशनल प्रोजेक्ट भेटणे हे होते का इंद्राच्या पुढे जाऊन प्रोजेक्ट मिळवणे हे होते, हे फक्त शर्मालाच माहीत. थँक्यू. पण हे यश फक्त माझे एकट्याचे नाही तर तुमच्या सर्वांचे आहे. यामध्ये तुमच्या सर्वांचे खूप मोलाचे योगदान आहे. तो त्या एम्प्लॉईकडे बघून बोलला. आज जयेश शर्मा एवढा शहाण्यासारखा कसा काय बोलतोय काय माहीत. वेट. पुन्हा स्टेजवरून आवाज आला. कृपया थोडा वेळ थांबा. धिस प्रोजेक्ट नॉट ओनली ऑफर टू शर्मा ग्रुप बट इट ऑफर टू टू कंपनीज अँड अनदर कंपनी इज पटवर्धन ग्रुप. Mr. Indranil Patwardhan, congratulations for this project. Patwardhan Group will lead this project and distributions will be as 70-30.
And from your presentation, it is clear that you are leader in Indian business world. Congratulations again. अनाउन्सरने अनाउन्समेंट केली आणि तो पुढील गोष्टी एक्सप्लेन करू लागला. पुन्हा एकदा दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स करून त्याने माईक दुसऱ्या एम्प्लॉईकडे हँडओव्हर केला. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.